हा पहा असा वेल्वेटचा फॅब्रिक आहे आणि ह्याच्यापासून मला ब्लाऊज शिवायचा होता, विथ कप्सवाला शिवायचा होता. तर मी ते तुम्हाला दाखवते 34 साईजचा कपवाला ब्लाऊज कसा कटिंग करायचा. आता मला इथे 13.5 इंच उंची होती, तर मी उंची टाकून घेतली. ह्याच्यासाठी मी 7.5 इंचाचा म्हणजे 7.25 इंचाचा असा शोल्डर घेतलेला आहे, 3.5 इंचाची गळारुंदी, 6.5 इंचाचा मुंडा घेतला आहे आणि चेस्ट 34 आहे, तर त्याचा 14 + 2 इंच घेऊन इथे मुंड्याच्या इथून मी 1 इंच आतमध्ये घेऊन असा आकार दिला आहे. तुम्हाला जर विदाऊट मार्जिनचा, विदाऊट मापाचा जर मुंडा आखता येत असेल तर तसा परफेक्ट तुम्ही आखून घेऊ शकता. नसेल तर 1 इंच आणि 1.5 इंच असं अंतर ठेवायचं. आतल्या मुंड्याला 1 इंच आणि बाहेरच्या मुंड्याला 1.5 इंच असं ठेवायचं. आता मी ते शिलाई मार्जिन काढून घेत होते पाव इंच, कारण मला फ्रंट ओपनिंग करायचं आहे म्हणून. आणि मग बाकीचा असा बॅक ठेवून घ्यायचा आणि हा बॅक ट्रेस करून घ्यायचा. मुंड्याकडच्या बाजूने 1.5 इंच आणि खालच्या बाजूने 2 इंच असं वाढवून घ्यायचं आणि आपण तो दाबून घेतल्यानंतर चॉक जो आपल्याला फ्रंटचा मुंडा असतो तो उठतो, त्याच्यावर डार्क चॉकने करून घेतले मी. खालच्या बाजूने, वरच्या बाजूने मुंड्याच्या बाजूने पाव इंच आणि खालच्या बाजूने हा तुम्हाला तिरका शेप दिसत असेल कमरेकडं, हा मी ड्रॉ करून घेतला आहे. आता मला इथं पानगळा करायचा होता, तर मी इथे पानगळा व्ही नेक करायचा होता, तर व्ही नेक करून घेतला आहे आणि थोडा डीपच घेतला आहे, जेणेकरून आपण जेव्हा तिथे हुक लूप करू तेव्हा तो वरती येईल. आणि हुक लूपच्या पट्टीकडूनही खालच्या बाजूने असा, गळ्याच्या खालच्या बाजूनेही असा पाव इंच वरती घेतला आहे. 2 इंचाचं इथं मार्जिन टाकायचं आहे 1.5 इंच टाकल्यानंतर. आणि जर हे प्रिन्सेस कटचं सविस्तर कटिंग बघायचं असेल तर ह्याचाही मी लाँग व्हिडिओ एक अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की पहा. विथ कपवालं कटिंग कसं करायचं ह्याचाही मी लाँग व्हिडिओ अपलोड केला आहे आणि ते स्टिचिंगचाही कसा करायचा त्याचाही मी लाँग व्हिडिओ अपलोड केला आहे. ह्याच व्हिडिओच्या रिलेटेड व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सो नक्की तुम्ही बघा आणि हा ब्लाऊज एकदा तुम्ही ट्राय करा. हा कपवाला आहे, तर मी ह्याच्यासाठी डबल अस्तर कटिंग करून घेतले आणि आता हा वेल्वेटचा फॅब्रिक आहे, तर ह्याच्यावर मेन फॅब्रिकवर ठेवून मी कटिंग करून घेते. ॲज इट इज मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त प्रॉब्लेम हाच असतो, आपल्याला कस्टमरने जे सांगितले ते आपल्याला ह्याच्यात बसवावं लागतं. सो कपडा ॲडजस्ट करणं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. सो मी त्या आडवं तिडवे ठेवून बघितले पॅटर्न की कसे बसत आहेत आणि त्यात मला 20 इंचाच्या स्लीव ठेवायच्या होत्या, तर मला 21 इंचाच्या घ्याव्या लागल्या कारण शिलाई मार्जिनसोबत. आणि 20 इंच लाँग अशा स्लीव होत्या, तर त्या मी कटिंगही करून घेतल्यात. ह्या ब्लाऊजचं फुल कटिंग व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, तो मी सविस्तर व्हिडिओ टाकेन. हा 32 ते 34 साईजला चालणारा आहे.